मगाशी एक क्लिप तुम्ही मला दाखवली. मला संदीप आश्चर्य वाटलं ते क्लिप बघून, कारण का त्यांना मीही अनेक वर्ष ओळखते. माझ्या आत्या, माई आत्या आणि त्यांचे फार ऋणानं बंद. पण एक महिला जेव्हा या भाषेत बोलते ना, नाही पटत हो मनाला. आम्ही पुरुषांच्या बरोबरीने काम करणाऱ्या महिला आहोत. आम्हाला 51 नको, पण आम्ही 49 पण घेणार नाही. पण शेवटी जेव्हा लोक म्हणतात ना रामकृष्ण हरी किंवा जय श्री राम, तेव्हा प्रभू श्री रामाचं नाव घेता आम्हाला एक विषय नेहमी आठवतो की नुसते ते जय श्री राम नाहीयेत, ते मर्यादा पुरुषोत्तम राम आहे, म्हणून आपण त्यांच्याकडे अभिमान आहे बघू. आणि ती मर्यादा जर आम्हीच नाही पाळली तर कसं होणार? 10 वर्ष ज्यांचा उल्लेख तुम्ही केला त्या व्हिडिओमध्ये आला, काय ती भाषा. आणि मी तुम्हाला सांगू, हा संगतीचा प्रॉब्लेम असतो. आपल्याकडे होत्या ना तेव्हा अशा नाही वागायच्या. हा संगतचा प्रॉब्लेम आहे. आणि त्याची तुम्हाला बरीच उदाहरणं मी देऊ शकते. त्या व्हिडिओमध्ये ते बीप बीप केलं होतं, बरं झालं बाई, कारण का असली भाषा आमच्या घरातले पुरुष पण वापरत नाहीत. मी तर माझ्या आई वडिलांना नवऱ्याला कधीही अशी भाषा वापरताना कधी ऐकलेलं नाही, आणि आमच्या घरात तसे संस्कारच नाही. आणि ते पण कार्यकर्त्याशी तुम्ही असं वागता.